आनंद व्यक्त करतो. 2047 त्याने जे स्वप्न पाहिलं आहे ते देश क्रमांक 1 वर न्यायचं. बिहारचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले. लोकांना कळणारा शब्द एनडीए, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत नाही, प्रचंड बहुमत नाही, प्रचंड 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 बहुमत मिळालं आहे. 2/3 नाही, 3/4 कडे वाटचाल सुरू आहे. एखाद्या वेळेस समोरच्यांना एका कारमधून तरी विधानसभेमध्ये जाण्या इतके लोक असतील की नाही शंका आली आहे. मी देशाचे पंतप्रधान, आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं खूप मनापासून अभिनंदन करतो. ते कार्यकर्ता नेता म्हणून करतो, पण एक सामान्य नागरिकाशी तुम्ही इतके कनेक्ट झालात, तुम्ही इतके जोडले गेलात की सामान्य माणूस म्हणतो की पार्टी में कुछ झगड़ा है, रहने दो, पार्टी में या गठबंधन में कुछ मारामारी है, करने दो, मोदी मोदी मोदी, हम मोदी के लिए मतदान करतो. तर ते बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सिद्ध झालं. वोट चोरी म्हणणाऱ्यांना आता ते काय म्हणणार आहेत, कारण बिहारची तर मतदार यादी नव्याने झाली. मग ती दुबार नावं वगैरे वगैरे जे महाराष्ट्रात मध्ये निघत आहेत ते काय आहे की ज्या वेळेला विरोधक विजयी होतात, म्हणजे लोकसभेमध्ये दुर्दैव अतिशय खोटा नॅरेटिव्ह क्रिएट केला गेला की घटना बदलल्यानंतर लक्षात आलं दलित समाजालाही हा खोटा नॅरेटिव्ह होता. असं कधी होत नसतं, पण त्या खोट्या नॅरेटिव्हमुळे समजा त्यांना जास्त जागा मिळाल्या. तर त्यावेळेला EVM चांगलं, त्यावेळेला दुबार मतं नाहीत, त्यावेळेला वोट चोरी नाही, आणि लगोलग महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये कामामुळे तर लोकप्रियता मिळाली. 237, तिथे पण बिहारसारखंच झालं. 237 जागा महायुतीने जिंकल्या. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसभा टू विधानसभा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, सुशिक्षित बेरोजगारांना 10 लाख लोकांना 10,000 रुपये पगाराची अप्रेंटिसशिप असेल, वीज माफी असेल, अशा खूप गोष्टी झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज जो होता संविधानातून संपला. 200 मिळाले. वोट चोरी गट्टेच्या गट्टे दाखवणार. अरे हे तर वर्षानुवर्ष आहे की मृत नावं ती काढली जात नाही. ते सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. त्यामुळे बिहारच्या यशाबद्दल एकट्या मोदीजींचं अभिनंदन केलं की सगळ्यांचं अभिनंदन झालं. मी तुमचा वेळ घेत नाही. मोदीजींचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं खूप मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची देखील त्या ठिकाणी सभा झाल्या. त्यामध्ये किती वाटा मागता तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रचारासाठी जाण्यासाठी खूप लोकांचा आग्रह होता. ते गेले. आणि आता मुळात 212 वगैरे आल्यानंतर जिथे जो गेला हे तर क्लिअरच आहे. मी या सगळ्यापासून अंदाज घेतला की माननीय देवेंद्रजी जिथे गेले त्या सगळ्या जागा स्वीप म्हणजे भरघोस मताने विजय झाला. पण आता कुठल्या नेत्याला असं म्हणण्याचा विषय देणार नाही. तो जिथे गेला त्या सगळ्या जागा विजय झालेल्या. पण देवेंद्रजींचं विशेष अभिनंदन की महाराष्ट्राचा इतका व्याप असूनही केंद्रीय नेतृत्व सांगतो ना किती दिवस पाहिजे, गेले, सभा घेतल्या, खूप मोठमोठ्या सभा झाल्या, यशही झालं. तुमच्या मित्र संजय राऊतांनी कमेंट केलेली आहे हॉस्पिटल असताना देखील बिहार अरे आराम करा ना बाबा. बसण्याची गरज नाही असं म्हणतायत. काय म्हणाले? धक्का बसण्याची गरज नाही या निकालावरती. निवडणूक आहे आणि बीजेपी हातात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं. त्यावर मी आधीच म्हटलं की हेच म्हणणार आहे. EVM मध्ये प्रॉब्लेम आहे, व्हीपॅट मध्ये प्रॉब्लेम आहे, मतदार याद्या, दुबार याद्या ठरलेल्या आहेत. मुद्दे ठरलेले आहेत, काही अडचण नाही. लोकांना माहिती आहे की काही बोलवत आपल्याला मोदीजींना मतदान करायचं. त्यांनी म्हटलंय की जी आघाडी सत्तेवर येणार होती खात्री होती त्यांना 50च्या आत संपवलं. म्हणजे महाराष्ट्र पुन्हा तोच प्रश्न विचार आहे की लोकसभेला यश मिळालं तेव्हा मत चोरी नाही, तेव्हा EVM मध्ये प्रॉब्लेम नाही. मग विधानसभेला यश मिळालं तेव्हा EVM मध्ये प्रॉब्लेम. हे सगळं काय मी ग्रामीण असल्यामुळे ग्रामीण म्हणी म्हणतो, मग त्याचा गैरसमज होतो. नाचता येणं अंगण वाकडे. महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये बिहारचे एक पाऊल पुढेच जाऊ आम्ही. कारण ज्या प्रकारचं आता आज काय ऊन होतो, एवढं ऊन का अचानक मला माहित नाही, पण त्या उन्हातही महिला प्रामुख्याने माता भगिनी ज्या संख्येने आल्या. नॉर्मली काय होतं की उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक संपता 1/4 संख्या जाते. सगळ्या पटापटा खुर्चीवर बसल्या. त्यामुळे हा उत्साह लोकांचा हे दाखवतो. हा महाराष्ट्रातला पहिला अर्ज आता अर्ज भरणं सुरू आहे, म्हणजे महायुतीचा पहिला अर्ज. त्यामुळे आता लोकांचे उत्साह गाव आता त्यांना
इथल्यापेक्षा जास्त संख्या सगळ्या राहणार लागेल. दादा चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, शिराळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, याकडे जतमध्ये पण आलेले आहेत, याकडे तुम्ही कसं पाहताय? हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा नेत्यांना हे स्वातंत्र्य द्यावं लागतं आणि त्यात ते दोन राष्ट्रवादी एकत्र येत नसतात तर ते आघाडी करतात. ॲज पर माय नॉलेज चंदगडमध्ये सुद्धा ते घड्याळ आणि तुतारीवर एकत्र येतील असं मला वाटत नाही. ते आघाडी करतील. कोणीच कोणाचं चिन्ह घेणार असा माझा अंदाज आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थोडं नेत्यांनी कार्यकर्त्यांना हे स्वातंत्र्य द्यायचं असतं, कारण त्यांच्या निवडणुकांमध्ये ते राबले, लोकसभेला राबले, विधानसभेला राबले. पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या घटनेकडे खूप मायन्यूटली किंवा याच्यामध्ये हा पॅटर्न तर नाही आहे ना असं बघतायत. पण वरकडनं तर हा पॅटर्न दिसत नाही. लोकल नेत्यांच्या आवश्यकतेपोटी झाला. दादा आता की त्याच्या अगोदर बैठका सुद्धा घेतलेल्या होता, आता नेमकं रोज काय करणार? कसं आहे पोलीस की सुद्धा कॉम्बिनेशन आता ऑपरेशन वेळ नाही, पाठवतात. त्याची प्रेस कॉन्फरन्स नाही. पण एक एक घटना काढून आपण पाहिली तर त्याच्यामध्ये म्हणजे घडूच नाही हा. आणि घडल्यानंतर 24 तासात सगळे आरोपी पकडत आहेत प्रशासन, घडूच नाही. पण त्या प्रत्येक घटनेमध्ये काही ना काहीतरी मोठी काही वर्षांची बॅकग्राऊंड आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे. म्हणजे आकडेवारी आता वाढे नाही, पण मी SP-ला म्हणणार आहे प्रेस कॉन्फरन्स घ्या. साधारणतः वर्षभरात अशा घटना किती घडतात, यावर्षी किती झाल्या, तर त्या थोड्या कमीच झाल्या असतील, कारण खूप सांगली जिल्ह्यामध्ये आपण कंट्रोल आणला आहे. पण घटना एवढ्या सुद्धा घडायलाच नको. पोलीस प्रशासनाने आणखी अलर्ट झाले पाहिजे. मी ताबडतोब ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना असं म्हटलं आहे की जे रेकॉर्डवर आहे त्या सगळ्यांना बोलून घ्या आणि रोजची हजेरी सुरू करा. एक तर मोठं अभियान सायलेंटली सुरू आहे की सगळ्यांकडची शस्त्र, त्याचे परवाने, अनावश्यक परवाने रद्द करणं मोठं प्रमाणात चाललं. मोठ्या प्रमाणावर मोकाच्या केसेस लागतात. इस्लामपूरमध्ये केवढी मोठी टोळी आणि त्याची मला वाटते मोठी संख्या ईश्वरपूरमध्ये पकडली गेली आणि त्याच्या मोका. पण आपल्या कायद्यामध्ये सुद्धा काही अशा अडचणी असतात. आपण मोका लावला, कोर्टात जातात, पुरेशी इन्क्वायरी नाही झाली वगैरे वगैरे वगैरे, लॉजिकने तो मोका रद्द होतो. त्यामुळे थोडा उशीर होऊ देत, पण कोणालाही पळायला जागा ठेवणं असं म्हटलं तर आता गँगवॉर सध्या जास्त प्रमाणात सांगली नाही. घटना घडल्यानंतर मात्र आरोपींना जे वाटतं की आमको किसने पकडाच नाही, असं नव्हतं. 24 तासात, लिटरली 24 तासात सगळ्या ठिकाणी अटक होते आहे. चार्जशीट नीट तयार होईल, त्यांना शिक्षा होईल, कारण शिक्षा झाल्या तर दहशत निर्माण होईल. पण दादा पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झाला हे आपल्याला पाहायला मिळते. नाही, असं म्हणता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. म्हणून म्हटलं की गेल्या वर्षीचे आकडे या वर्षीचे आकडे असे नीट मांडायला लागेल. मग तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत म्हणून चालेल का, तर तरी नाही चालणार. ते शून्यावर झाले पाहिजे. कारण मिरजेत एका आरोपीला आणताना